आणि दीड महिने तुम्हाला ज्यावेळेस वेळ असेल ना त्यावेळेस सर फार प्रश्न आहे सर कर्मचाऱ्यांचे. काल एकमेव मान्यता प्राप्त श्री साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेची अध्यक्षपदासह पदाधिकारी निवडणूक लोकशाही पद्धतीनं बिनविरोध पार पडली. या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा सभासद आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅडव्होकेट गोकुळ ठुबे यांनी कामकाज पाहिले. या निवडणुकीत सर्वानुमते राजेंद्र सोपानराव जगताप यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर 3 उपाध्यक्ष, 3 महिला सदस्य, खजिनदार, खजिनदार, सरचिटणीस यांसह एकूण 36 जणांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झालेल्या सौ अनिताताई जगताप उपस्थित होत्या. तर हा सोहळा सुरू असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यक्रमाला हजेरी लावत नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या व अध्यक्षपदी निवड झालेल्या राजेंद्र जगताप यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला. जगताप यांनी देखील कर्मचाऱ्यांच्या व्यथा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानावर घातल्या. या प्रसंगी अध्यक्ष राजेंद्र जगताप, निवडणूक निर्णय अधिकारी अॅडव्होकेट गोकुळ ठुबे, अशोक लोंढे यांनी कर्मचाऱ्यांच्या तीव्र भावना व्यक्त करताना कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचत श्री साईबाबा संस्थान प्रशासन कर्मचाऱ्यांना वेठबिगारी असल्यासारखी वागणूक देत असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जो पुढे येईल त्याची मुस्कटदाबी प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत असल्याचा आरोप करत या पुढील काळात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज या ठिकाणी साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांची निवड आज या ठिकाणी पंचवार्षिकसाठी घोषित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिर्डी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात, या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत असलेले शिर्डी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त, आत्ताच ज्यांची अहिल्यानगर नियोजन समितीवर निवड झाली असे त्या माझ्या लहान भाऊजाई अनिताताई जगताप, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र वकील गोकुळ भाऊ ठुबे, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेची एकमेव मान्यता प्राप्त संघटना श्री साईबाबा संस्थान कर्मचारी संघटना ही आहे. या संघटनेस 1980 साली या संघटनेची स्थापना झालेली असून या संघटनेस प्रगतीपथावर कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी प्रश्न सोडवण्यासाठी वेळच्या वेळी जे कार्यकारिणी तयार झाली त्या कार्यकारिणीचे अध्यक्ष यांनी संस्थांच्या कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा फार मोठा प्रयत्न करून या संघटनेस मोठं योगदान दिलेलं आहे. आज कर्मचाऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस भेडत चाललेले आहेत. या ठिकाणी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेत बऱ्याच वर्षापासून विश्वस्त मंडळ स्थापन होत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस प्रलंबित होत चालले. गावाचा विकास त्यामुळे थांबलेला आहे. येणाऱ्या साई भक्तांच्या गैरसोय या ठिकाणी होत आहे. साईबाबा संस्थान व प्रशासन यांच्यामधील खऱ्या अर्थानं कर्मचारी आणि प्रशासन हा खरा एकमेकाचा दुवा असला पाहिजे. परंतु एक बाजू फक्त आणि दुसऱ्यावर अन्याय असं होता कामा नये. त्यामुळंच आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी या संघटनेचं भारतीय राज्यघटनेच्या नुसार म्हणजे आपण पाहतो की मी तर पहिल्यांदा पाहतोय अशी संघटना की ज्या संघटनेमध्ये निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमधून या ठिकाणी अध्यक्ष काय असेल पदाधिकारी नेमले जातात. खऱ्या अर्थानं एक लोकशाहीला खऱ्या अर्थानं दिशा देणारी ही संघटना आहे. म्हणून आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी जे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत
त्यांचा आपल्या संघटनेच्या वतीने यथोचित सन्मान व्हावा. सर्वांना ओम साईराम. प्रथमतः मी आपल्याला माझी ओळख करून देतो. मी ॲडव्होकेट गोकुळ विश्राम ठुबे, राहणार निमगाव कोराळे. अगदी हाकेच्या अंतरावर जे गाव आहे माझं 2 किलोमीटर, मी तिथला रहिवासी आहे आणि आपल्या सर्वांना मी परिचित आहे. याचं कारण असं की मी गेले सन 2009 पासून मी 2009 पासून या संस्थांमध्ये मी स्वतःच एक कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होतो. आणि माझ्याबरोबर जे आजही बरेच कर्मचारी जे माझ्या समोर बसले, आर्मी साहेब असतील, आमचे जे अकोले तालुक्यातले बंधू आहेत, परत आपले भांबारे आहेत, सगळे लोक माझ्या परिचयाचे आहेत. आणि तुम्ही सर्वजण ज्येष्ठ आहात. अतिशय नाममात्र अशी एकदम कणखर रूपाने जी 1980 साली ज्या या संघटनेची स्थापना झाली आणि या स्थापनेनंतर अनेक कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेत 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 ही संघटना वाढवली, मोठी केली. आणि या संघटनेने कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न तेव्हापासून आजपर्यंत मार्गी लावले. आणि सुरुवातीच्या काळात संघटनेचं काम अतिशय जोरदार होतं, कणखर होतं. प्रत्येक कामात संघटना ही पुढे होती. कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन कर्मचारी हे संस्थांच्या प्रशासनाला भिडत होते. परंतु आज बघितलं गेलं तर विश्वस्त मंडळ नाही आणि कोणत्याही प्रकारचं संघटनेला अशी ग्रीप मिळत नाही. आणि संघटनेमध्ये मी थोडेसे 2-3 मतप्रभाव पडले, 2-3 गट तट झाले. परंतु या संघटनेने एक विचार केला की कंत्राटी कर्मचारी असू, कायम असू, तो कसाही असू, शेवटी कर्मचारी आहे आणि त्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. साईबाबा संस्थांचा परिसर आणि आपले खाते अनेक असल्या कारणाने आपण त्या दृष्टीने सुद्धा विचार करून 3 उपाध्यक्ष यामध्ये आहेत. दहिवाळ विशाल सुरेश हा उपाध्यक्षपदी नियुक्ती आहेत. शेजवळ देवानंद रखमा यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याप्रमाणे धुमसे पांडुरंग तुकाराम हे देखील उपाध्यक्षपदी असणार आहेत. अतिशय सिनियर लोक आहेत आणि संघटनेत उत्कृष्ट असं काम करणार आहेत. आणि त्यांनी याही मागचा कार्यकाल अत्यंत चांगल्या पद्धतीने काम संघटनेसाठी, कर्मचाऱ्यांसाठी केले आहेत. आता कार्याध्यक्षपदी 3 कर्मचारी यांची नियुक्ती झाली आहे. त्यामध्ये भाऊसाहेब लहानोदिगे आहेत का? नमस्कार. त्यानंतर डांगे रायबान भाऊसाहेब, त्यानंतर गायके प्रमोद बाबूराव, या सर्वांची कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे. 3 कार्याध्यक्ष संघटनेत आहेत. त्यानंतर जनरल सेक्रेटरी पदी कोते बापूसाहेब गंगाधर भाऊंची जनरल सेक्रेटरी पदी नियुक्ती झाली आहे. आणि सर्वात महत्वाचं पद म्हणजे अध्यक्षपद. या पदी सर्वांनी एक विचाराने का आपलं नेतृत्व कणखर असलं पाहिजे आणि त्यामध्ये कोणती संघटनेमध्ये एक सूत्रता आणण्यासाठी ज्यांनी खरोखर प्रयत्न केला. आणि इथून 1900 जवळजवळ संघटनेच्या स्थापनेपासून जे संघटनेत कार्यरत आहे असे आपले जगताप राजेंद्र सोपनराव यांचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. अतिशय कणखर असं नेतृत्व संघटनेला लाभलेलं आहे. या निवडणुकीतून एक जाणवलं का कोणत्याही प्रकारचा खर्च हा टाळला गेलेला आहे. विचारांची संघटना आहे, एकत्रित काम करणार आहे. त्यामुळं या झालेल्या निवडी अतिशय चांगल्या आणि सार्थकी लागले आहेत. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे उपस्थित राहिले, त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि आज साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांची संघटना सुरू झाली. आणि आज या अध्यक्षपदी राजू भाऊ जगताप हे अध्यक्ष झाले आणि 36 सदस्य झाले. त्याच्यात 3 सदस्य महिला कर्मचारी आहेत. आणि मी पण एक सर्वसामान्य घरातलीच आहे. आणि साईबाबा संस्थांमध्ये कर्मचारी हे माझे मिस्टर विष्णू स्वरात पण आहे. आणि आज कर्मचाऱ्यांनी जी व्यथा आज माझ्याकडे मांडली त्या व्यथात मी आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सोबत पण बोलले. साहेब आम्हाला वेळ देणार आहे आणि
सुजयदादांसाठी येत्या सोमवारी सुजयदादा पण येणार आहे. मी सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन सुजयदादांना या गोष्टीसाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मी सुजयदादाला निवेदन देणार आहे. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना आव्हान करते की आपण येत्या सोमवारी दादांना भेटण्यासाठी सर्वांनी यावेळी ही विनंती माझी राहील. आज मला संघटनेचे निवडणूक झाली, त्या संघटनेचे मला अध्यक्ष म्हणून स्थान दिले. त्यासाठी मी राजूभाऊ जगताप आणि त्यांच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानते आणि अभिनंदनही करते. अभिनंदन मला कर्मचारी संघटनेच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला. त्यासाठी मी सर्व कर्मचाऱ्यांचे बी आभार मानतो.